नमस्कार, मी रसिका बागवे. नमस्कार, मी यश बागवे. आता आम्ही देसी स्मॅशच्या अकाउंटवरून बोलतोय. याचं कारण असं की आताच यशची गाडी म्हणजे देसी स्मॅशची गाडी आता जस्ट उचलली. केडीएमसीने गॅस उचलून नेला आणि गाडी आता आम्ही दुसरीकडे ठेवली आहे. खरंच खूप जण रीलवर कॉमेंट करतात की बऱ्याच वेळेला दुकान बंद असतं. तर प्रॉब्लेम असा आहे ना की जिथे आम्ही आता इथे आम्ही मराठी माणूस आहोत आणि मराठी माणूस म्हणून आम्ही जर रस्त्यावर उतरून बिझनेस करतोय, ह्याचं वय वर्ष 21 वर्ष आहे, त्याला आम्ही सपोर्ट करतोय, त्याला बिझनेस करण्यासाठी प्रवृत्त केलंय आणि त्याला आम्ही सांगतोय की तू बिझनेस कर रस्त्यावर उतरून, तो करतोय, 100% देतोय. पण प्रॉब्लेम असा आहे ना, इथे मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतोय आणि त्यामुळे आज पुन्हा यशचा गॅस नेला गेलाय. आणि काय माहिती हे का घडतंय, आजूबाजूच्याकडनंच कंप्लेंट्स होत आहे असं आम्हाला कानावर पण येत आहे. आणि आता हे किती वेळा सहन करायचं, किती वेळा गाडी बंद ठेवायची आणि किती वेळा स्वतःचं नुकसान करून घ्यायचं. आता ऑलरेडी 2 दिवस भरपूर गर्दी होती, त्याच्यामुळे आज त्याने भरपूर चिकन आणलं होतं यासाठी की चांगला बिझनेस येईल, चांगली लोक येतील. ऍक्च्युली आज पूर्ण तयारीत पण आलेलो की आज एकदम प्रॉपर सर्व पण करीन आणि टाइम न घेता एकदम प्रॉपर सर्व करायचा प्रयत्न पण करतो. बट खूप काही प्रॉब्लेम्स फेस होतात आणि नाही करू शकत जास्त. सो आम्ही कमबॅक करूच, वेगळ्या तऱ्हेने ट्राय करू आमच्या बाजूने. पण मला एवढंच सांगायचं आहे की कितीही ट्राय केलं ना आणि कितीही बिझनेस करायचा प्रयत्न केला ना मराठी माणसाने, तरी मराठी म्हणूनच मराठी माणसाचे पाय खेचतोय आणि त्यामुळे आज पुन्हा आमच्यासोबत तीच वेळ आली आहे. मागच्या वेळी 10 ते 12 दिवस गाडी बंद होती, आम्ही शांत बसलो, काहीच केलं नाही. पण यावेळी ना आता कहर झालाय आणि तो सरळ गॅस उचलून नेला गेलाय आणि फक्त यशच्या गाडीचाच गॅस उचलून नेला गेलाय. मला माहिती आहे काही गोष्टी चुकीच्या असतात, काही गोष्टी स्वतःच्या रिस्कवर करायच्या असतात आणि त्याच रिस्कवर हा छोटा मुलगा करत होता. वय कमी आहे पण जिद्द आहे आणि मराठी असल्यावर मराठी माणसांनी सपोर्ट करायला पाहिजे आणि ते मराठी माणसं पाय खेचतात. खूप राग येतोय, पण हा राग उगाच कोणाला बोलून किंवा कोणाच्या प्रवृत्तीला त्यांच्यासारखंच उत्तर देऊन उपयोग नाहीये. आम्ही आमचा कमबॅक करू आणि मला गॅरंटी आहे यश करशील कमबॅक आणि लवकरच आम्ही अपडेट तुम्हाला कळवू. होपफुली तुम्ही आमच्यावर विश्वास ठेवाल आणि आम्हाला सपोर्ट कराल. थँक्यू. आणि तुम्ही आतापर्यंत आज जे कोणी आले असतील आणि खरंच रिटर्न गेले असतील त्यांना खरंच सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. कारण आम्हाला माहिती आहे की माझ्याच फ्रेंडने व्हिडिओ केला होता एक आणि तो व्हिडिओ व्हायरल झाला, भरपूर रिस्पॉन्स आला होता आणि भरपूर लोक आली, सगळ्यांना टेस्ट आवडली. पण प्रॉब्लेम असा झाला की आज केडीएमसीची गाडी आली आणि हे सगळं झालं. फेस करावं लागतंय. छोटा बिझनेस आहे तो छोट्या स्केलवर ह्या गोष्टी फेस कराव्या लागतात. सो आम्ही पण हो येस नक्कीच आम्ही कमबॅक करू आणि तुम्हाला नवीन रूपात भेटायला प्रयत्न करू. होपफुली जर आम्हाला पुन्हा जर गाडीवर येता आलं तर आम्ही तसंच करू. पण अदरवाईज जर ऑप्शनच नसेल आणि लोकांना मारायचीच असेल आमची आणि आमचे पाय त्याचे असतील तर आम्ही काही नाही करू शकत. पण आम्ही पाठून कितीही काय केलं ना तरी समोर यावंच लागतं आणि कळतंय ते सगळं. सो आम्ही लवकरच त्यावर उपाय योजना आखू. थँक्यू सो मच फॉर सपोर्ट आणि तुम्ही आतापर्यंत दिलेल्या देसी स्मॅशच्या सपोर्टला खरंच मनापासून थँक्यू आणि होपफुली की आम्ही अजून बेटर व्हर्जनमध्ये तुमच्या समोर येऊ. थँक्यू.